बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। कुत्रे, मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य इतकेच महत्त्वाचे स्थान प्राणी पालकांकडून देण्यात येते, परंतु अशा पाळीव प्राण्यांसाठी शहरात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नव्हती। यामुळे पाळीव प्राण्यांचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे प्राणी पालकांना शक्य होत नव्हते। नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने माजविडा भागात पाळीव प्राण्यांची पहिली स्मशानभूमी उभारली असून तिचे लोकार्पण आज करण्यात आले। यामुळे पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करणे शक्य होणार असल्याने प्राणी पालकांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे। ठाणे शहरात कुत्रे, मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अनेक घरांमध्ये प्राण्यांचे स्थान घरातील सदस्य इतकेच महत्त्वाचे आहे, परंतु आजार, अपघात किंवा वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाण्यात प्राण्यांची स्मशानभूमी नसल्याने अनेकांनी अडचण होत होती। त्यामुळे पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी असावी अशी मागणी प्राणी पालकांकडून व्यक्त होत होती। या दरम्यान मुक्या प्राण्यांसाठी एक स्वतंत्र स्मशानभूमी असावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली होती आणि तशी सूचना त्यांनी ठाणे महापालिकेला केली होती। त्यानंतर ठाण्यातील कोपरी, कळवा आणि माजिवडा येथे पाळीव आणि लहान प्राण्यांसाठी स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते। त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते। त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वात पहिली गॅस दाहिनी असणारी अद्यावत स्मशानभूमी माजिवडा येथे उभारण्यात आले। या स्मशानभूमीमध्ये पाळीव प्राण्यांना विधिवत पद्धतीने निरोप देण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी देखील उभारण्यात आले। स्मशानभूमीत APS तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेल्या चिमणीमुळे 70% प्रदूषण कमी होणार आहे। 30 मीटर लांबीची ही चिमणी असणार आहे। त्याचबरोबर स्मशानभूमीच्या आवारात बसण्यासाठी अद्यावत बैठक व्यवस्था करण्यात आली असून कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज नोंदणी कार्यालय बांधण्यात आलं आहे। महिला आणि पुरुषांकरिता सुसज्ज प्रसाधनगृह उभारण्यात आले। स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ महादेवाचे सुंदर मंदिर बनवण्यात आले। व्यक्तीला शेवटचा निरोप देताना त्या मृत व्यक्तीच्या देहाला आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे। याचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। घोडबंदर रोड हा सर्व राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता मानला जातो। मार्च 2026 मध्ये दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर हा मार्ग सुरू झाल्यावर जवाहरलाल नेहरू बंदरातून होणारी बहुतांश कंटेनर वाहतूक या मार्गावर जाईल। त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल असे प्रतिपादन खासदार नरेश म्हस्के यांनी केले। घोडबंदर रोड आणि परिसरातील विविध समस्या आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते। महापालिका मुख्यालय येथील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृह येथे झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्र, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, माजी नगरसेवक सिद्धार्थ होळेकर यांच्यासह ठाणे महापालिका, मेट्रो, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, प्रादेशिक परिवहन विभाग यांचे अधिकारी, जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेचे प्रतिनिधी, घोडबंदर रोड परिसरातील गृहसंकुलाचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते। घोडबंदर रोड परिसरातील समस्यांवर सर्व यंत्रणांच्या समन्वयाने तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख समस्या रस्त्यांच्या असून खड्डे, पॅचवर्कचे उंचवटे यामुळे अपघात होत आहेत। उड्डाण पुलावरील रस्त्यांची स्थिती चांगली नाही, यावर तात्काळ उपाय करण्याचे निर्देश खासदार म्हस्के यांनी या बैठकीत दिलेत। MMRDA आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती कामे तातडीने करावीत, ती 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत असेही त्यांनी सांगितले। तर दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉरचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे। त्यामुळे कंटेनरचा 30 ते 35% भार त्या मार्गावर जाणार आहे। तसेच खानिवडे ते आमणे येथील मिसिंग लिंक जोडल्यास घोडबंदर रोडवरील आणखी भार कमी होणार आहे। त्यासाठी महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करत आहे। हा विषय जलद मार्गी लागावा यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच बैठक आयोजित करण्याच्या सूचना यावेळी बैठकीत म्हस्के यांनी दिल्या। ठाणे महानगरपालिकेच्या 3 फिरत्या दवाखान्यांचे काल खासदार नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे आदी यावेळी उपस्थित होते। सार्वजनिक आरोग्य विभाग व
पिरामल स्वास्थ्य तसेच लँडमार्क केअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी हे फिरते दवाखाने सुरू करण्यात आले। महापालिकेच्या क्षेत्रात नागरिकांच्या सोयीसाठी विशेषतः झोपडपट्टी भागात दर्जेदार विनामूल्य आरोग्य सेवा देण्यासाठी ही 3 मोबाईल युनिट म्हणजेच फिरते दवाखाने सुरू करण्यात येत आहेत। या प्रत्येक युनिटमध्ये एक डॉक्टर, एक नर्स, एक औषध निर्माण अधिकारी, आरोग्य शिक्षक आणि वाहन चालक असे पथक समाविष्ट आहेत। हे फिरते दवाखाने सकाळी 9:30 ते दुपारी 4:30 या वेळेत महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणार आहेत। या दवाखान्यात जवळची दृष्टी सुधारण्यासाठी वाचन चष्मा पुरवण्यात येईल। तसेच डॉक्टरांमार्फत रुग्णांच्या आवश्यकतेनुसार हिमोग्लोबिन चाचणी, रक्त शर्करा चाचणी करण्यात येईल। उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्दी, खोकला, ताप, डायरिया आदी आजारांचे जलद निदान करून औषधोपचार विनामूल्य करण्यात येणार आहे। असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध, व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैलीबद्दल सामुदायिक जागृती फिरत्या दवाखान्यामार्फत केली जाणार आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले आहे। यातील काही श्वानांकडून लहान मुलांवर तसेच नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्यात। श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजचा धोका वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर अशा श्वानांचे नियंत्रण आणि नागरिकांचे संरक्षण यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत होती। आता महापालिकेच्या नव्या उपक्रमामुळे हा धोका कमी होण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले। शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली, त्याचप्रमाणे शहरात भटक्या श्वानांच्या संख्येतही मोठ्या संख्येने वाढ झाली आहे। त्यातील काही भटक्या श्वानांकडून लहान मुले तसेच माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे। अशा भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत असली तरी त्यात प्राणीप्रेमींकडून मात्र विरोध होताना दिसतो। अनेक ठिकाणी प्राणीप्रेमी हे रस्त्यावर शहरांना खाद्यपदार्थ खाऊ घालतात, त्यासही नागरिकांकडून कडाडून विरोध होताना दिसतो। यावरून नागरिक आणि प्राणीप्रेमी यांच्यात गेल्या काही वर्षापासून संघर्ष सुरू आहे। असे असले तरी भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजचा धोका असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। ठाणे महापालिका आधीच रेबीज पल्स लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली। केंद्र शासनाच्या रेबीज मुक्त भारत धोरणाअंतर्गत ठाणे महानगरपालिका आधीच रेबीज मुक्त भारत ही मोहीम 2024 पासून राबवली जात आहे। रेबीज पल्स मोहिमेसह दैनंदिन लसीकरण मोहीम 14 नोव्हेंबर पासून महापालिका आधीच सुरू करण्यात आले। ठाणे शहरात 2030 पर्यंत रेबीज नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले। ठाण्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे। त्यावेळी केळकर यांचे अभिनंदन करत मी कट्टर भाजप समर्थक असल्याने बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद झाल्याचे अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्यात।
गंधार बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा गंधार गौरव पुरस्काराचे 10वे वर्ष होते. हा पुरस्कार सोहळा काल ठाण्याच्या गडकरी रंगायत येथे पार पडलाय. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार केळकर यांच्या हस्ते देण्यात आलाय. यावेळी व्यासपीठावर आमदार केळकर, लेखक अभिजित पानसे, अभिनेते विजय पाटकर, राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ, दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, विलास ठुसे, गंधारचे संस्थापक मंदार टिलू यांची उपस्थिती होती. निवेदिता सराफ म्हणाल्या की आज मी काही आहे ते माझे गुरु पती यांच्यामुळे आहे. आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला याचा विशेष आनंद होतोय. सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून माझा अभिनयाची सुरुवात झाली. बालनाट्य करणे खूप कठीण आहे आणि काळाची ती खूप मोठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बालनाट्य केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून उद्याचे प्रेक्षक घडतात असे त्या म्हणाल्या. नाटक कसे बघितले पाहिजे याचे शिक्षण बालनाट्याच्या माध्यमातून दिले जाते. बालनाट्य शिकून चांगले श्रोते बनतात, त्यामुळे अशी शिबिरे घेतली पाहिजेत. बालनाट्यासाठी माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी करेन. बालनाट्य ही सातत्याने केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरी यांनी केलेल्या प्रयत्नांना उजाळा दिलाय. आज मला बाहेरचा पुरस्कार मिळाला असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.